नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे शिल्पा, तुम्ही पाहत आहात इनक्रेडिबल जर्नीज। आज आपण निघालो आहोत मुंबई जवळच्या एका मस्त बजेट फ्रेंडली आणि एक दिवसाच्या ट्रिपला। कुठे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, पण व्हिडिओमध्ये पुढे सरकण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला कमी खर्चात धमाल करूया, बघूया आज काय काय मजा येते ती। गुड मॉर्निंग गाइस, दिस इज शिल्पा, वेलकम टू इनक्रेडिबल जर्नीज। आणि आज आपण जाणार आहोत आमच्या पिकनिकला। ॲन्युअल गेट टुगेदर आहे आमचं सालाबादाप्रमाणे आणि आपण चाललो आहोत कर्जतला। लेट्स बिगिन द जर्नी। हे सगळे आमचे कलीग्स आहेत, मुंबईचे बस आहे ही, अजून 2-3 बस आमच्या येणार आहेत। सो हाऊज द जोश गाइस? आणि मनोजचं भजन पांडुरंग। सकाळी सकाळी आम्ही निघालो एकदम आरामदायी वोल्वो बसमधून। आमचा प्रवास सुरू झाला। मुंबईच्या गजबजाटातून आम्ही बाहेर पडलो। आम्ही लगेच गाणी लावली आणि सुरू झाला आमचा डान्स आणि गाण्यांचा कार्यक्रम। गाणी, डान्स, नाश्ता आणि रील्स यामध्ये वेळ कसा गेला कळलाच नाही। बस कधी कर्जतला पोचली ते आम्हाला समजलंच नाही। सो आम्ही पोचलो आहोत पाईनवूड रिसॉर्ट कर्जतला आणि हा आहे पार्किंग लॉट। इकडे बसेस, तुमची गाडी, तुम्ही व्हेकल घेऊन येत आहे तर इकडे पार्किंगसाठी ॲम्पल ऑफ स्पेस आहे आणि समोर इकडे कॉमन वॉशरूम पण आहे। आपण एंट्री करूया आणि मग बघूया कसं आहे हे रिसॉर्ट, एक्सप्लोर करूया। चला। आप लोग आपका प्रोग्राम होने के बाद ना, फ्री होने के बाद ना आपको फोटोग्राफ निकाला। इथे मला वाटतं टेंट्स पण आहेत राहायला आणि एंट्री केल्यावर रिसेप्शनच्या बाजूलाच एक ग्राउंड आहे जिथे ॲक्टिव्हिटीज सेंटर आहे। भरपूर सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण दिसत आहेत। टेंट म्हणजे मला वाटतं जस्ट एक वाव ओपनच आहे। इकडे पंखा आहे, लॉकर आहे आणि एक टेबल, खुर्च्या ठेवलेल्या आहेत। काही रिसॉर्टमध्ये आल्यावर त्यांनी आमचं स्वागत केलं एकदम मस्त नाश्त्याच्या बुफेने। नाश्त्याला बरेच व्हरायटी होती। व्हेजमध्ये पोहे, उपमा, इडली, सांबार, नारळाची चटणी, फ्रूट्स, ब्रेड, बटर। तर नॉनव्हेजमध्ये होते ऑप्शन गरमागरम ऑमलेट ब्रेड आणि त्यासोबत चहा आणि कॉफी। नाश्ता एकदम झकास होता। पोटभर खाऊन आता आम्ही पूर्णपणे फ्रेश झालो होतो। आता आपण हे रिसॉर्ट पाहूया। पाईनवूड रिसॉर्टमध्ये आल्यावर मजा करायला खूप काही आहे। इथे एक मोठं मैदान आहे जिथे आपण क्रिकेट आणि बॅडमिंटन सारखे खेळ खेळू शकता।
इकडे डायनिंग एरिया आहे आणि इकडेच तुमचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर जर तुम्ही इकडे स्टे करणार असाल तर इकडे स्टेसाठी पण ऑप्शन्स आहेत. डिनरसाठी तुम्ही इथे येऊ शकता. जागोजागी इकडे असे ड्रिंकिंग वॉटर्ससाठी फिल्टर्स लावलेले आहेत. जागा फार स्वच्छ आहे आणि टॉयलेट्स, वॉशरूम्स वगैरे पण खूप स्वच्छ आहेत. असं गर्द हिरव्या झाडीमध्ये असं लंच किंवा डिनर करायला फार मजा येईल. खूप थंड असं वातावरण वाटतं इकडे. बाहेर आता उकडायला लागलंय पण इथे फारच गारवा आहे. पेट पूजेची जागा चेकआउट केल्यानंतर आपण आता पुढे सरकूया आणि एक्सप्लोर करूया अजून काय काय ॲक्टिव्हिटीज या रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहे. आपण आपला दिवस कसा घालवू शकतो या रिसॉर्टमध्ये. सो लेट्स मूव्ह ऑन. डायनिंग हॉलच्या जसं तुम्ही पुढे सरकता तसं एका साईडला तुम्हाला पूल एरिया दिसतो. थोडंसं एक्साइटेड होते टू चेकआउट की किती साईजचा पूल आहे, डिसेंट साईज आहे की नाही आणि काय वॉटर स्लाइड्स अवेलेबल आहेत काय. आपण ते चेकआउट करूया पण अजून काही एरिया आपण एक्सप्लोर करूया या रिसॉर्टमधल्या. लहान मुलांसाठी इथे छान झोपाळे आणि घसरगुंडी आहेत. लहान मुलांसाठी झोपाळे आणि घसरगुंडी होती पण ह्याचा उपयोग जास्ती करून मोठ्या माणसांनीच केला. जे झाले लहान या रिसॉर्टमध्ये हे तर समजू शकते बाळ हे छोट्याशा आणि आपलं हे पाण्यावरती जाऊ शकतं. पण इकडे बघा, इथे बघा हे काय चाललेलं आहे. दोघं जण आणि ही अशी प्रॉपर्टीची नासधूस योग्य नाहीये. तुम्ही असं करू नका. हे मेले नव्हतं अगे. सो अपार्ट फ्रॉम झोपाळे, पाळणे, घसरगुंड्या, प्लेग्राऊंड, इथे काही इंडोर गेम्स पण तुम्हाला भेटतील. जसं टेबल हॉकी होते, टेबल टेनिस होतं, चेस होतं आणि हे सगळं रिसेप्शन एरियाच्या बाजूला आहे. तिथनंच पुढे आहे तो पूल एरिया आहे. लेट्स एक्सप्लोर. मला खूप एक्साइटमेंट आहे पूल एरिया एक्सप्लोर करायला. आता आपण आलो आहोत रिसॉर्टच्या सर्वात आकर्षक भागात, पूल एरियामध्ये. इथे मला दिसले 3 डिसेंट साईजचे स्विमिंग पूल आहेत आणि काही वॉटर स्लाइड्स पण होते. स्विमिंग पूलच्या बाजूलाच एक कॉटेज पण मी बघितलेलं आहे. म्हणजे मला वाटतं स्टेसाठी पण ते अवेलेबल असू शकतं. तर ते आपण नंतर चेकआउट करूया. पण इथे स्लाइड्स पण दिसत आहेत आणि रेन डान्सची पण सोय आहे. दिवसभर खेळून आणि पाण्यात मज्जा करून आम्हाला खूप भूक लागली होती. मग काय, आम्ही गेलो थेट जेवणासाठी. जेवणासाठी होतं महाराष्ट्रीयन, पंजाबी आणि चायनीज असे विविध प्रकारचे पदार्थ. पाईनवूड रिसॉर्टमध्ये स्टेचं ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्ही ग्रुपनी येत असाल तर डॉर्मेटरी बुक करू शकता किंवा जर फॅमिली बरोबर असाल तर डिलक्स रूम आहेत, सुपर डिलक्स रूम्स पण अवेलेबल आहेत. तर तुमचे जसे बजेट असेल आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही रूम्स इथे बुक करू शकता. चला तुम्हाला आमच्या रूमचा छोटासा टूर दाखवते. डिसेंट रूम साईज आहे. डबल बेड, टीव्ही, AC म्हणजे ज्या बेसिक ॲम्युनिटीज पाहिजेत एका रूममध्ये त्या सगळ्या अवेलेबल आहे. तुम्हाला छोटंसं कपाट पण मिळेल जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. बाथरूम पण एकदम स्वच्छ आणि आधुनिक आहे. रूमच्या बाहेर वरांडा आहे जिथे बसून तुम्ही रिलॅक्स करू शकता.
संध्याकाळी हाय टीसाठी होता आपला आवडता वडापाव. गरमागरम वडापाव सोबत तिखट आणि गोड चटणी आणि चहा आणि कॉफी. पाईनवूड रिसॉर्टमध्ये आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला. रिसॉर्टच्या सुविधा खूप चांगल्या आहेत, जेवणाची चव पण चांगली होती, स्टाफ पण खूप फ्रेंडली आणि हेल्पफुल होता. आता येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजे खर्चाकडे. तर या वन डे पिकनिकचा खर्च साधारणपणे प्रति व्यक्ती तुम्हाला येईल अप्रॉक्सिमेटली 1500 पर पर्सन. सो डिपेंड करतं तुमचा ग्रुप किती मोठा आहे, त्याप्रमाणे ते रेट्स लावले जातील. आता ह्यामध्ये तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण इन्क्लुडेड आहेत आणि सगळे मील्स पण इन्क्लुडेड आहेत. रूमचे टॅरिफ रूमच्या टाईपवर डिपेंड करतं, पण एक साधारण डिलक्स रूमची प्राईस अराउंड 7000 पासून स्टार्ट होते. ह्याच्यामध्ये टॅक्सेस लागतील आणि ही प्राईस फक्त कपलसाठी आहे. जर तुमचं बाळ असेल तुमच्याबरोबर तर त्याचे प्राईस एक्स्ट्रा लागतील तुम्हाला. ह्याच्यामध्ये सगळे मील्स आणि ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड आहे. माझा रिव्ह्यू अबाउट दिस रिसॉर्ट वॉज लाईक फूड वॉज 9 आउट ऑफ 10. ॲक्टिव्हिटीजला मी देईन 8 आउट ऑफ 10. पण जर तुम्ही स्टेकेशनसाठी बघत असाल तर आय थिंक इट इज ओव्हर प्राईस्ड आणि रूम्स जरा जास्तीच कॉस्टली आहेत ॲज कम्पेअर्ड टू द फॅसिलिटीज विच दे आर गिव्हिंग. तर असा होता आमचा वन डे पिकनिक. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कळवा. आणि आमचा दिवस तर सॉलिड धमाल धूम होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि आनंदी रहा.